नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चण्याच्या डाळीची पुरणपोळी. त्याला 2 वाट्या मी डाळ घेतली आहे. आता याला स्वच्छ धुवून घेते. दोन वेळेस चांगलं धुवून घेते. त्याला कुकरमध्ये टाकते. त्याला शिजायला पाणी टाकते. एवढं पाणी टाकले आहे. थोडंसं तेल टाकते लवकर शिजावं म्हणून. आणि डाळ नवीच घ्यायचं, जुनी घेतलं तर शिजत नाही लवकर. मी नवीच घेतली आहे. महाराष्ट्रात जास्त पुरणपोळी बनवतात सणाला, म्हणून आम्ही बनवतो हर सणाला पुरणपोळी. आता मी गॅस पेटवते. त्याला ठेवते गॅसवर कुकर. आता ते शिजेपर्यंत मी पीठ तिंबून घेते. पीठ घेत आहे मी. त्याच्यानं 2 वाटी पीठ घेत आहे. 2 वाट्या पीठ घेतले मी. त्याला व्यवस्थित चाळून घेते. त्याला थोडंसं मीठ टाकून घेते, पाव चमच. थोडंसं हळद टाकून घेते, पाव चमच. म्हणजे याला चांगला कलर येते पिठाला आणि पोळी चांगली पिवळी पिवळी दिसते. त्याला थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते. थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेत आहे. थोडंसं तेल टाकते. पिठाला व्यवस्थित लावून घेते. त्याला पांढऱ्या कपड्यामध्ये मी ठेवते. आणखीन ह्याला एक अर्धा तास पाण्यामध्ये ठेवते. काय होत नाही, याला अर्धा तास ठेवते मी. चांगलं व्यवस्थित पीठ भिजत आहे. अर्धा तास ठेवले मी. वाफेवर ठेवते. वाफ जाईपर्यंत मी असंच ठेवते. झालं आहे 2 मिनिट. आता मी कुकरचं ढक्कन काढते. शिजलंय का बघूया. हां, शिजलं आहे. आता मी आमटीला पाणी काढून घेते. ह्याच्यात पाणी टाकते मी आमटीपुरतं. जेवढं आमटीला लागते तेवढं मी पाणी टाकून घेते. त्याच्यात काढते. आणि हे शिजाय ठेवते कमी गॅस करून. याला थोडं टाईम आणखीन असं झाकून ठेवते, एक 5 मिनटं. 5 मिनटं झाकून ठेवले.
पाण्यात ठेवले होते. आता याला काढते. याला आणखीन थोडं व्यवस्थित मळून घेते. थोडंसं तेल लावून घेते. त्याला झाकून ठेवते आता. 2 वाटी डाळ होती. आता मी 1.5 वाटी याच्यात साखर टाकून घेतले. आता ह्याला शिजेपर्यंत मी कमी गॅस करून झाकून ठेवते 5 मिनटं. खुला ठेवते आणि करपणे म्हणून मी असं वरे फिरवून घेते. आता हे सोप वाटलेलं मी टाकून घेते. इलायची पावडर 1 चम्मच टाकून घेते. त्याला व्यवस्थित फिरून घेते. आता याला पुरण पात्रीत मी पुरण दळून घेते. गॅस बंद करते. त्याच्यात मी थोडं हे डाळ टाकून मी शिजलेली डाळ असं चमचनं बारीक करून घेते. झालं हे पुरण सगळं दळून झालं आहे. हे खालचं व्यवस्थित काढून घेते मी. किती छान बारीक झालं आहे पुरण. व्यवस्थित शिजल्यावर असं एकदम मऊसूत येत आहे पुरण. किती छान झालं आहे. आता याला ठेवते. आता तवा गॅसवर ठेवते मी. गॅस चालू करून फॅन तवा घेतले. कोणचं पण तवं चालते. लोखंडाचं, ॲल्युमिनियमचं, हे फॅन तवं कोणचं पण चालते. आता हे पीठ कसं झाले थोडं मळून घेते मी. हे पीठ लावायला मी हे चाळून घेतले आहे. थोडं पातळ झालं, थोडं वाळं पीठ टाकून घेऊन मळून घेते. आता चला मी पुरणपोळी बनवते. हे पीठ घेतले वाळं. थोडंसं पीठ घेते वाळं. त्याच्यावर टाकते पोळपाटवर आणि गॅस स्लो करते. गरम झालेला आहे पॅन तवा. त्याचे गोळे करून घेते मी. जेवढे खायचे तेवढे. गोळे बनवून झाले आहे. आता मी पोळी बनवते. थोडंसं पीठ टाकून घेते पोळपाटवर. असं व्यवस्थित मळून घेते. त्याला व्यवस्थित पीठ लावून घेते वाळं आणि असे करून घेते. त्याला चांगलं वाटी बनवून घेते मी पुरण भरायसाठी. आता ह्याच्यात पुरण भरते मी. व्यवस्थित पुरण भरून घेते आणि असं दाबून करते. थोडं वाळं पीठ लावून घेते. हाताला चिकटते म्हणून असं गोल बनवते असं चपटा. आता लाटते.
त्याला व्यवस्थित तेल टाकून घेते. आता असं पकडून व्यवस्थित पुरणपोळी टाकून घेते मी तव्यावर. टाकले आहे. आता त्याला पण असंच वाटी बनवून घेते. पोळते म्हणून ह्याला चांगलं व्यवस्थित फिरून घेते चम्मचनं. दुसरी पोळी बनवते मी आता. ह्याला पण असंच व्यवस्थित भरून घेते. काळं पीठ लावते, हाताला चिटकते म्हणून पीठ. ह्याला असं दाबून चांगलं करते. थोडं गॅस फास्ट करते. ह्याला पण वाळं पीठ टाकून घेते आणि असं तोंड हे करते आणि ह्याला असं गोल बनवते चाक केल्यासारखं. आता लाटून घेते. ह्याला थोडंसं तेल लावले. ह्याला पलटी करून घेते. कशी फुगत आहे पुरणपोळी. वा वा वा, किती छान फुगली आहे. पुरण व्यवस्थित असल्यावर, बारीक एकदम चांगलं शिजल्यावर चांगली अशी फुगते पुरणपोळी. गॅस स्लो करते. कडून पण छान शेकली आहे पोळी. झाले आहे माझे पुरणपोळी बनवून. सगळे पोळ्या बनवून तयार झाले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.